विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आणि समरी रायटिंग पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 4. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. प्रथम आपण जो पॅसेज आहे तो समजून घेऊया. हा पॅसेज आपल्या टेक्स्टबुक मधील नसल्यामुळे तुमच्यासाठी अननोन आहे. तुम्ही तो कदाचित वाचलेला असेल, कदाचित वाचलेला नसेल. तर तो प्रथम तुम्ही संपूर्ण वाचून त्याचा अर्थ समजून घेणं इथे अपेक्षित आहे आणि त्यानंतर तुम्ही A1, A2, A3, A4, A5 हे प्रश्न सोडवायचे आहेत. आपण प्रथम हा पॅसेज समजून घेऊया. Mahabaleshwar is small town and a municipal council in Satara district in the Indian state of Maharashtra. म्हणजे महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील भारतातील महाराष्ट्राच्या राज्यामधील एक छोटंसं आणि नगर परिषद असलेलं शहर आहे. आता काउन्सिल म्हणजे इथे परिषद, म्युनिसिपल म्हणजे नगर परिषद, म्हणजे या शब्दाचा अर्थ काय झाला? नगर परिषद. सेकंड सेंटेन्स बघू आपण. इट इज अ हिल स्टेशन लोकेटेड इन द सह्याद्री माउंटन रेंज. माउंटन रेंज म्हणजे पर्वतरांगा. म्हणजे हे सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले लोकेटेड एक हिल स्टेशन आहे. धिस हिल स्टेशन used to be the summer capital of Bombay province during the British Raj. म्हणजे काय? प्रोव्हिन्स म्हणजे प्रांत. काय सांगितलं याचा अर्थ? की हे हिल स्टेशन ब्रिटिश राजवटीमध्ये मुंबई प्रांताची उन्हाळी राजधानी होते. The place is located about 120 kilometers southwest of Pune and 285 kilometers from Mumbai. हे जे ठिकाण आहे म्हणजे महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे ते पुण्यापासून 120 किलोमीटर आणि मुंबईपासून 285 किलोमीटर नैऋत्य दिशेस वसलेले आहे. साउथ वेस्ट. Mahabaleshwar is a vast plateau measuring 150 km bound by valleys on all sides. म्हणजे काय? महाबळेश्वर हा एक विस्तीर्ण पठार आहे. प्लेट्यू म्हणजे पठार आहे की जो इथे बघा बाउंड बाय म्हणजे त्याचा अर्थच होतो की तो भाग आहे. कशाचा? तर संपूर्ण साइडनी दऱ्यांनी वेढलेला 150 किलोमीटर असा तो विस्तीर्ण पठार आहे. इट रिचेस अ हाइट ऑफ 1439 meters at its highest peak above sea level, known as Wilson Sunrise Point. म्हणजे काय? तर विल्सन किंवा सनराइज पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्र सपाटीपासून अबोव सी लेवल सर्वोच्च शिखरावर ते 1439 मीटर उंचीवर पोहोचते. There are many tourist points and 5 temples in Mahabaleshwar. म्हणजे काय? तर महाबळेश्वर मध्ये There are many tourist points and 5 temples in Mahabaleshwar. महाबळेश्वर मध्ये 5 मंदिरे आणि अनेक
प्रसिद्ध असे पर्यटन स्थळे आहेत. द पंचगंगा टेम्पल इज व्हेरी ओल्ड अँड फेमस टेम्पल हिअर. पंचगंगा टेम्पल हे येथील सर्वात प्रसिद्ध आणि जुने मंदिर आहे. देअर आर ऑल्सो नॅचरल व्ह्यू पॉइंट्स नोन ॲज द विल्सन पॉइंट, द मंकी पॉइंट, ऑर्थर सीट पॉइंट. म्हणजे नॅचरल व्ह्यू पॉइंट्स म्हणजे नैसर्गिक दृश्य असणारे तिथे विल्सन पॉइंट, मंकी पॉइंट, ऑर्थर पॉइंट हे दृश्य तिथे आहेत. द वीणा लेक इज द बेस्ट प्लेस फॉर एंटरटेनमेंट फॉर द टुरिस्ट. वीणा लेक हे असं एक ठिकाण आहे की जे टुरिस्ट लोकांचं एंटरटेनमेंट करते. टुडे महाबळेश्वर इज पॉप्युलर हॉलिडे रिसॉर्ट अँड हनीमून स्पॉट अँड an important pilgrimage site for Hindus. म्हणजे काय तर टुडे म्हणजे आज महाबळेश्वर हे प्रसिद्ध हॉलिडे रिसॉर्ट आणि हनीमून स्पॉट आहे. त्याचप्रमाणे अन इम्पॉर्टंट पिलग्रिमेज म्हणजे यात्रेकरू हिंदूंसाठी, हिंदू यात्रेकरूसाठी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. अ लॉट ऑफ टुरिस्ट एन्जॉय बोटिंग ऑन दिस लेक. म्हणजे लेक म्हणजे तलाव, म्हणजे या तलावावर अनेक पर्यटक बोटीचा आनंद घेतात. The lake surrounded by trees on all sides. म्हणजे चारही बाजूनी हा जो तलाव आहे तो झाडांनी वेढलेला आहे. The Wilson Point is the highest point in the महाबळेश्वर. विल्सन पॉइंट हा महाबळेश्वर मधील सर्वात उंच असलेले ठिकाण आहे. The Wilson Point is the only location in महाबळेश्वर where both sunrise and sunset can be seen. म्हणजे विल्सन पॉइंट हे महाबळेश्वर मधील एकमेव ठिकाण आहे जिथे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीही पाहता येते. इट ऑफर्स अ स्पेक्टॅक्युलर ग्लान्स ऑफ महाबळेश्वर इन ऑल डायरेक्शन्स. आता इथे बघा नवीन शब्द आहे स्पेक्टॅक्युलर्स आणि ग्लान्स म्हणजे दृश्य, म्हणजे नेत्रदीपक असे दृश्य. आता काय सांगितलंय की इट ऑफर्स अ स्पेक्टॅक्युलर ग्लान्स ऑफ महाबळेश्वर इन ऑल डायरेक्शन. म्हणजे संपूर्ण दिशांनी नेत्रदीपक असे दृश्य महाबळेश्वर मध्ये आपल्याला दिसते किंवा त्याचे दर्शन घडते. द वॉटर ऑफ लिंगमाला वॉटरफॉल्स कॅस्केड्स इनटू द वीणा लेक. आता इथे कॅस्केड्स म्हणजे आता हा शब्द जो आहे वॉटरफॉल कॅस्केड्स म्हणजे छोटासा धबधबा. आता त्याने काय सांगितलंय की लिंगमाला धबधब्याचे पाणी वेणा तलावामध्ये मिसळते. द क्लायमेट ऑफ द एरिया इज सुटेबल फॉर कल्टिवेशन ऑफ स्ट्रॉबेरीज. म्हणजे येथील जे हवामान आहे कल्टिवेशन म्हणजे लागवड, स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी योग्य असे आहे. स्ट्रॉबेरीज आर प्रोड्यूस ऑन अ लार्ज स्केल हिअर. आणि म्हणून इथे स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते किंवा प्रोड्यूस केले जाते, उत्पादित केले जाते. असा हा आपला इथे अनसीन पॅसेज आहे. विद्यार्थ्यांनो तुम्हाला यातले काही शब्द जे आहेत ते अननोन असतील, ते तुम्हाला त्याचे अर्थ माहिती नसतील, तर अशा वेळेस आपण त्या ओळीमध्ये आधीचा दिलेला संदर्भ आणि पुढे येणारा संदर्भ यावरून त्या ओळीचा अर्थ आपण स्वतः लावायचा असतो. अनसीन पॅसेज म्हणल्यानंतर त्या पॅसेजमधील काही शब्द तुम्हाला अनोळखी असणारच, पण तुम्ही तिथे रेफरन्स घेऊन त्याचा अर्थ लक्षात घेऊ शकता. आता आपण प्रश्न सोडूया.
नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. वाक्य पूर्ण करायचे आहेत. द वेना लेक इज द बेस्ट प्लेस ऑफ. मी पॅसेजमध्ये हायलाइट पण केलेलं आहे बघा, इथे दिलंय द वेना लेक इज द बेस्ट प्लेस फॉर एंटरटेनमेंट फॉर द टुरिस्ट. नेक्स्ट, द क्लायमेट ऑफ महाबळेश्वर इज सुटेबल फॉर. शेवटी दिलेला आहे बघा, सुटेबल फॉर कल्टिवेशन ऑफ स्ट्रॉबेरीज. नेक्स्ट, Mahabaleshwar is vast plateau measuring 150 km bound by valleys on all sides. Measuring 150 km bound by valleys on all sides. Number 4, the Wilson Point is the only location in Mahabaleshwar where बघा इथे where sunrise and sunset can be seen. Next, complete the web. Tourist points in Mahabaleshwar. विद्यार्थ्यांनो, हा सीन पॅसेज तुमच्यासाठी खूप सोपा आला. याच्यामध्ये टुरिस्ट पॉइंट तुम्हाला अगदी एका ओळीमध्ये सांगितलेले आहेत. बघा इथे मी हायलाइट केले ग्रीन कलरनी. बघा कुठले कुठले आहेत. द विल्सन पॉइंट, द मंकी पॉइंट, अर्थ सीट पॉइंट अँड द विना लेक. हे मी इथे चारही लिहिलेले आहेत. A3, फाइंड आउट ऍडजेक्टिव्हज फॉर द फॉलोइंग नाउन्स. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर डिस्क्रायबिंग वर्ड्स, वर्णन करणारे शब्द. जनरली नाउन आणि ऍडजेक्टिव्हच्या जोड्याच येतात. तुम्ही हा जो शब्द आहे त्याच्या आधीचा शब्द बघितला तर तो तुम्हाला ऍडजेक्टिव्ह असेल, हे असं म्हणजे तुम्ही मनात गृहीत धरू शकता. कधी कधी नाउन आणि ऍडजेक्टिव्ह थोडेसे लांब दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपल्या पॅसेजमध्ये फेमस टेम्पल, स्मॉल टाउन, सुटेबल क्लायमेट आणि सनराइज पॉइंट. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघा इथे फेमस टेम्पल आहे. आपण आपल्या पॅसेजमध्ये बघा दोन्ही सोबत आलेले आहेत. फेमस टेम्पल, इथे बघा फेमस टेम्पल, टेम्पलच्या आधी हा डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे. त्यानंतर स्मॉल टाउन, सुरुवातीची पहिलीच ओळ आहे स्मॉल टाउन. पिंक कलर मध्ये मी हायलाइट मुद्दाम वेगळ्या कलर मध्ये केलेत. सुटेबल क्लायमेट, हा मात्र शब्द सोबत आला नाही, पण आपल्या लक्षात येतं की कसं क्लायमेट, तर सुटेबल असा शब्द इथे आपण ऍडजेक्टिव्ह घेऊ शकतो. आता इथे बघा सन पॉइंट, याच्यासाठी 2-3 शब्द इथे आपल्या पॅसेजमध्ये दिलेले आहेत. तुम्ही कुठलाही शब्द इथे लिहिलात तरी चालेल. फॉर एक्झाम्पल इथे बघा आता सनराइज, सनराइज पॉइंट असं लिहिलं तरी चालेल. विल्सन पॉइंट असं लिहिलं तरी चालेल. आणखीन एखादा इथे आपल्या पॅसेजमध्ये जर पॉइंटमध्ये दिलेला ऍडजेक्टिव्ह असेल तर तोही लिहिला तरी इथे उत्तर बरोबर असणार आहे. ऑथर सीट पॉइंट असं लिहिलं तरी चालेल. मंकी पॉइंट हा लिहिला तरी चालेल. म्हणजे तुम्ही तिथे ऍडजेक्टिव्ह कोणतं वापरता याच्यावरती
ते उत्तर अवलंबून असेल. इथे 2-4 पर्याय तुम्ही लिहू शकता. आता त्यानंतर A4 प्रश्न बघा. The lake is surrounded by trees on all sides. Begin the sentence with trees on all sides. या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचंय? बिगिन द सेंटेन्स विथ याच्यावरूनच कळतं की ट्रीज ऑन ऑल साइड्स या शब्दाने आपल्या वाक्याला सुरुवात करायची म्हणजे आपल्याला चेंज द व्हॉइस करायचे. परंतु दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते आधी आपण पाहून घेऊया. बाय आहे, पास्ट पार्टिसिपल वापरलेले, म्हणजे हे वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइस. आता आपल्याला इथे करायचंय ऍक्टिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइसची कशी रचना दिली आहे बघा. आधी सुरुवातीला इथे काय दिलेलं आहे? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुरुवातीला इथे ऑब्जेक्ट आहे, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल आणि व्हर्ब आहे, त्यानंतर सब्जेक्ट आहे. पण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण सुरुवातीला सब्जेक्ट घेतो, म्हणून इथे ट्रीज ऑन ऑल साइड्स हे सुरुवातीला आपण घेतलं. बायच्या पुढचा जो भाग आहे सब्जेक्ट आहे तो सुरुवातीला घेतला. आता इथे तुम्ही बघा इज सराउंडेड आहे, म्हणजे या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स वापरलाय. मग तुम्ही काय करणार? इज काढून टाकणार आणि फक्त पहिलं रूप क्रियापदाचं आपल्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये घेणार. म्हणजेच त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना आपल्याला लक्षात यायला पाहिजे की सराउंड हा मेन व्हर्ब आहे, म्हणजे तो प्रेझेंट टेन्स मधला आहे. त्याच्यासाठी इथे आपल्याला सराउंड फक्त हा शब्द घ्यायचा आहे. ट्रीज ऑन ऑल साइड्स सराउंड द लेक. आता हेच वाक्य तुम्ही बघा, हे दिलेलं जे वाक्य आहे ते ऍक्टिव्ह व्हॉइसचे, ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करून बघा. द लेक इथे सराउंड आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, लेक सिंग्युलर आहे, सब्जेक्ट म्हणून इज, सराउंडेड पास्ट पार्टिसिपल गेलं वर्बचं, बाय ट्रीज ऑन ऑल साइड्स, म्हणजे आपलं वाक्य बरोबर आहे. नंबर 2, महाबळेश्वर इज लोकेटेड इन द सह्याद्री माउंटन रेंज. आता इथे बघा प्लेस आहे. प्लेस जर आपल्याला त्याच्यापासून जर क्वेश्चन बनवायचा असेल तर वेअर घेतो आपण. वेअर इज महाबळेश्वर लोकेटेड क्वेश्चन मार्क, म्हणजे आपला हा प्रश्न तयार झाला. इथे सूचनाच तशी दिली होती, फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट एज आन्सर, म्हणजे अंडरलाईन पार्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. वेअर इज महाबळेश्वर लोकेटेड? महाबळेश्वर इज लोकेटेड इन द सह्याद्री माउंटन रेंज, म्हणजे आपला प्रश्न बरोबर आहे. A5, वाय डू यू थिंक अ लॉट ऑफ पीपल व्हिजिट अ हिल स्टेशन? हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे आणि तुम्ही वेगळं उत्तर लिहू शकता. बघा मी काय आयडिया केली आहे, मी या पॅसेज मधलेच वाक्य घेतलेत, पण आय थिंक म्हणजे मी विचार करते असं घेतले, म्हणजेच हे माझं पर्सनल रिस्पॉन्सचं वाक्य झालं. बघा काय लिहिलंय मी, आय थिंक इट इज द बेस्ट प्लेस फॉर द एंटरटेनमेंट फॉर द टुरिस्ट. म्हणजे काय, तर मी असा विचार करते की हे जे ठिकाण आहे ते टुरिस्टच्या एंटरटेनमेंटसाठी खूप चांगलं ठिकाण आहे. देअर आर व्हेरी नॅचरल व्ह्यू पॉइंट्स, आणि तिथे बऱ्याच प्रकारचे नैसर्गिक दृश्य आहेत, आणि म्हणून मला भरपूर लोक महाबळेश्वर ह्या हिल स्टेशनला व्हिजिट देतात, असं मी उत्तर लिहिलेलं आहे. आय थिंक लिहिल्यामुळे हे माझं मत आहे, जरी हे वाक्य पॅसेज मधले असले तरी, म्हणून मला इथे 2 वाक्य तर 2 गुण मिळणार, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर आय थिंक नाही लिहिला आणि हे 2 वाक्य लिहिले तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळणार नाहीत, किंवा मग एक्झामिनर चेक करणारा जर म्हणजे रागीट स्वभावाचा असेल तर तो 0 मार्क देईल, कोणी प्रयत्न केला म्हणून अर्धा मार्क देईल. म्हणजे तुम्हाला इथे A5 प्रश्न विचार करून लिहायचा आहे. जर तुम्ही पॅसेज मधले वाक्य वापरणार असेल तर आय थिंक असेल या, कारण इथे प्रश्नाचा अर्धा भाग तसाच दिलेला आहे, वाय डू यू थिंक, तुम्ही असा का विचार करता. आता B प्रश्न जो आहे तो समरी रायटिंगचा आहे. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A अँड राईट अ समरी ऑफ इट, सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. आता आपल्याला क्वेश्चन 4A म्हणजे आपण वरती जो पॅसेज सोडवला त्याच पॅसेजची इथे बघा समरी करायची आणि त्याला टायटल द्यायचे. त्या तुम्ही जे समरी करणार आहात, म्हणजे हे किती गुण आहेत? 5. यामधील 1 गुण तुमच्या टायटलला आहे. विद्यार्थ्यांनो, टायटल देत असताना आपण
विचार करायचा. टायटल देत असताना जो पॅसेज आहे तो कशाबद्दल आहे. टायटलचे 2 भाग म्हणजे त्याच्यामध्ये 2 भाग करता येऊ शकतात. एक मेन टायटल आणि दुसरं सब टायटल. आता याच्यामध्ये तुम्ही कुठलाही पॅसेज तुम्हाला समरीसाठी आला तर त्याच्यामध्ये तुम्ही असेच 2 टायटल देण्याचा प्रयत्न करा. आता फॉर एक्झाम्पल बघा, कुठला मेन टायटल एक द्या आणि त्याला सब टायटल एक द्या. म्हणजे आता इथे जो आपण पॅसेज पाहिला अनसीन पॅसेज, त्याच्यामध्ये मेन टायटल काय येईल, महाबळेश्वर, आणि सब टायटल काय येईल, ऍज अ टुरिस्ट पॉइंट किंवा महाबळेश्वर. इथे कॉलन देऊन टुरिस्ट पॉइंट असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे आपलं हेडिंग आपल्याला लक्षात लगेच येतं. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही टायटल दिले तर त्याला 1 गुण असतो. म्हणजे अर्धा गुण मेन टायटलला आणि अर्धा गुण सब टायटलला. आता आपण समरी पाहूया. विद्यार्थ्यांनो, समरी पाहण्यापूर्वी मी तुम्हाला या पॅसेजच्या आधाराने समरी सांगणार आहे. बघा, आता 3 पॅरेग्राफ आहेत आणि या 3 पॅरेग्राफमध्ये मी 3 वाक्य महत्वाचे शोधून काढलेले आहेत. पहिला जो पॅसेज आहे तो कशाबद्दल सांगितलाय की महाबळेश्वर एक हिल स्टेशन आहे, टुरिस्ट पॉइंट आहे. ते लोकेट कुठे झालंय, सातारा डिस्ट्रिक्टमध्ये, आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये सह्याद्री पर्वत रांगांमध्ये ते वसलेलं आहे. ही सगळी माहिती दिलेल्या पहिल्या पॅसेजमध्ये महत्वाची आहे. ती तुमच्या शब्दात तुम्हाला नाही लिहिता आली तरी तुम्ही इथे जे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य जशाला तसं लिहून काढलं तरी चालेल. पण जशाला तसं वाक्य लिहिताना ते वाक्य खूप मोठं होतं. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहिल्यानंतर ते वाक्य अगदी छोटं तुम्हाला लिहिता येईल. याच्यामध्ये अँड, ऍज वेल ऍज, बट अशा शब्दांचा उपयोग करून तुम्ही समरी रायटिंग लिहू शकता. आता हे जे वाक्य आता जे मी सांगितलेलं वाक्य आहे ते मी कसं छोटं करेल. हिल स्टेशन अँड टुरिस्ट पॉइंट महाबळेश्वर इज लोकेटेड इन सातारा डिस्ट्रिक्ट इन इंडियन स्टेट ऑफ महाराष्ट्र इन सह्याद्री माउंटन रेंज. असं मी पहिलं वाक्य केलं. आता याच्यामध्ये जी बाकीची राहिलेली माहिती आहे विद्यार्थ्यांनो, ती कोणत्या दिशेला किती आहे, किती उंचीवरती आहे, ही सगळी माहिती दिली आहे. ही आपल्याला महत्वाची माहिती नाही. त्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये इथे फक्त आपल्याला काय महत्वाचं दिलंय की नॅचरल व्ह्यू पॉइंट्स कोणते आहेत, बरोबर. आणि दुसरं एक ठिकाण बेस्ट कुठलं आहे, वेना लेक. तर हीच माहिती तुम्हाला लिहायची आहे. तर तुम्ही कशी लिहाल, इथे फॉर एक्झाम्पल असं लिहू शकता, द विल्सन पॉइंट, द मंकी पॉइंट, ऑर्थर सीट पॉइंट आर नॅचरल व्ह्यू पॉइंट्स ऍज वेल ऍज द वेना लेक इज द बेस्ट प्लेस फॉर एंटरटेनमेंट ऑफ द टुरिस्ट. म्हणजे हे एक दुसरं वाक्य तुम्ही तुमच्या दुसऱ्या पॅसेजमध्ये महत्वाचं आहे. बाकीची जी माहिती आहे ती त्यांच्याबद्दल, ह्या प्लेसेस बद्दल ती माहिती सांगितलेली आहे की कोणतं ठिकाण कशासाठी महत्वाचं आहे. आता तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये बघा, यामध्ये हा जो सुरुवातीचा जो भाग आहे तो विल्सन पॉइंट बद्दल जास्त प्रमाणात सांगितलाय. पण आपण वरतीच सांगितलंय की नॅचरल दृश्यामध्ये विल्सन पॉइंट आलेला आहे. त्याच्यासाठी जी माहिती, स्पष्टीकरणासाठी जी माहिती दिली आहे ती आपण लिहायची नाही. आपण डायरेक्ट इथे ह्या पॅरेग्राफमध्ये कुठलं महत्वाचं वाक्य आहे, द क्लायमेट ऑफ द एरिया इज सुटेबल फॉर कल्टिवेशन ऑफ स्ट्रॉबेरीज सो प्रोड्यूस ऑन अ लार्ज स्केल हिअर. हे वाक्य महत्वाचं आहे आणि हे वाक्य इथे घेतलेलं आहे. आता बघा, मी इथे तुम्हाला समरी लिहिलेली आहे, ती किती शॉर्ट मध्ये लिहिली आहे ते आता तुम्हाला दाखवते इथे.